येस नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे प्रत्येक टीममधील 12 खेळाडूला नक्कीच ड्रेसिंग कंपल्सरी असेल याची देखील दक्षता घ्यायचं आहे. कारण की मोठी स्पर्धा आहे, दर्जेदार स्पर्धा आहे, शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रथमच आपण पाहतोय भिवंडीमधील एक नामवंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी चषक वेळ 2024चा थरार आहे. आजचा हा पहिला दिवस आहे आणि विचार केला तर तब्बल 4 कॅमेऱ्याचा समावेश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय ट्रिपल एस लाईव्ह यांच्या मार्फत. चला यास दोन्ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते खांडपी संघाची. चला यास स्पीडअप करा पंच, त्यांना वॉर्न करा, बघा वेळेचे देखील भान ठेवा. हॅलो 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दुर्गा सुरई बी त्यासमोर फाईट करत असताना प्रचित 11 खांडपे हे दोन्ही संघ आमने सामने आता फाईट करतात. 5 षटकांची मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. येस येस बॉल कलेक्ट करायचा. स्ट्राईक वरती आपण पाहतोय इथे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही सलामीर जोडी स्ट्राईक वरती आहे. राहुल पाटील आणि अल्केश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती राहुल, नॉन स्ट्राईक एंडला अल्केशला आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय अतुल पाटील. नाणेफेकी जिंकली नक्कीच सुरई बी या टीमने. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय, इन्व्हाइट केलाय खांडपे संघाला फलंदाजीसाठी नक्की चॅलेंज केलाय. आता मात्र पाहावं लागेल किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल सुरई बी टीमचा. दुपारचं आपण पाहतोय सत्र खऱ्या अर्थाने बरेच प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपल्याला पाहत आहेत. त्यांचं देखील पुनश्च एकदा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक घरोघरात खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचं काम ही लाईव्ह वाहिनी आपल्याला पाहायला मिळते यूट्यूबच्या मार्फत. यस ग्रीन सिग्नल होते पंचांचा देव्य दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल यावीस मात्र क्षेत्ररक्षक खाली. इथे मात्र चेंडून इथे मात्र क्षेत्ररक्षकाला शोधलाय. धक्का क्रमांक पहिला लागत असताना संघाला 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. नक्की जिथे मात्र सुरुवात झाली ते म्हणजे विकेटने. पहिल्याच विकेट वरतीचा विचार केला तर इथे मात्र सुरुवात चांगली होत असताना यावेळेस आपण पाहतोय टीम सुरई बीच कमालीची गोलंदाजी. ज्या प्रकारे षडयंत्र रचलं होतं त्या प्रकारे इथे मात्र क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठली चूक न करता इथे मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळणार. ज्या प्रकारे प्लॅनिंग त्या टीमने मात्र केली होती त्याचप्रमाणे इथे मात्र सक्सेसफुल होत असताना ते प्लॅन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतोय मोहित पाटील न्यू बॅटर. नवीन फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच बघा सुरई बी टीम 2 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल तुम्ही टाकला. टायमर इथे देखील चालू आहे. बल 22 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे 4 षटक टाकण्यासाठी, याची नोंद घ्यायची आहे. हेच पुढचा बॉल. हो यावेळेस फुल करायचा होता. हाफ ट्रॅकर बॉल. इथे मात्र चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये.
यावेळेस मात्र बाईच्या स्वरूपात मिळतील या 4 धावा चौकार. आणि 4 धावेच्या मदतीने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. आणि खातं देखील संघाचं खोलत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 धावा इथे मात्र खांडपा टीमच्या अकाउंटमध्ये इथे मात्र ऍड होतील. चार धावे इथे स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. जर विचार केला तर अतुल पाटीलचं कौतुक करा तितकं कमी आहे. 2 बॉल आतापर्यंत टाकलेत आणि खऱ्या अर्थाने एकही धाव इथे मात्र खर्च केली नाहीये. मॅचच्या सुरुवाती 4 धावा जरूर आल्या, परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी चूक मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेस मात्र भूल केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. यावेळेस मात्र आल्या पावली माघारी परतताना धक्का क्रमांक दुसरा. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. हा, थँक्यू डीजे. अविश पाटील आपण पाहतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होता, चांगला झेल इथे मात्र टिपला गेला आणि धक्का क्रमांक दुसरा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पुढचा बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर प्रेम पाटील यावेळेस सिलेक्ट नंबर 4 वरती आला. दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण जर विचार केला तर 4 धावा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. अतुल पाटील एक चांगलं कामगिरी आपल्या संघासाठी मात्र करून देतात. नक्कीच विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे विकेट या 2 पाहायला मिळाल्या, जणू काही षडयंत्र यावेळेस मात्र रचलंय की काय. हो, इथे मात्र दांडीगुल. फलंदाजाला परतावं लागेल. सध्याची स्थिती यावेळेस मात्र आपण पाहतोय खेळाडू कक्षेमध्ये तू चल में आया असं समीकरण यावेळेस मैदानामध्ये आलाय. धक्का क्रमांक तिसरा. फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिल यावेळेस आला. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो, हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय पॉइंटला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे मात्र जरूर मिळाली. संघाचं इथे मात्र एक धाव आपण पाहतोय ऍड होईल स्कोर कार्ड वरती. 1 बाउन्स इथे मात्र मिळाला. शेवटचा बॉल असेल 1 टू गो. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 5च धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने यावेळेस मॅच वळताना नक्कीच पाहायला मिळते. पुढचा बॉल आपण पाहतोय करताना परत एकदा पुन्हा एकदा रनअप घ्यावं लागेल या गोलंदाजाला. नक्कीच अतुल पाटील आपण पाहतोय करताना आज वाढदिवस आहे त्यांचा. त्याला देखील संपूर्ण एशियन कमिटीच्या वतीने ढेर साऱ्या शुभेच्छा आहेत. नक्कीच या मॅच साठी शुभेच्छा असतील. हो, यावेळेस मात्र हवेमध्ये प्रहार केला. इथे मात्र बड्डे बूम दिला या बॅट्समनने. यावेळेस षटकार साधा.
रिव्ह्यू चेक करा विनंती असेल. टेक्निकल टीम आमच्या समेत जॉईन आहे कॉम्बॉक्समध्ये, टेक्निकल रूममध्ये. गुड क्वालिटी आणि गुड क्लिअरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे. ट्रिपल एस लाईव्ह. येस वाईट बॉल असेल. येस लाईनच्या आतमध्ये बॉल आहे. वाईट बॉल असेल फक्त. चांगलं कामगिरी यावेळेस मात्र करत असताना संपूर्ण ट्रिपल एसची टीम. कौतुक करावं तितकं कमी आहे त्यांचं देखील. नक्कीच प्रत्येक डिसिजन आपण रिव्ह्यू घेऊन पाहू शकता. तितके टेक्नॉलॉजी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळतोय, परंतु एकच धाव मिळेल. एक चिक्की सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 12 या धावसंख्येवरती. 13 या धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड. दोन्ही अंकांमध्ये धावफलक पाहायला मिळतोय. दुसरं षटक यावेळेस प्रगती पथावरती आहे. 13 ऑन बोर्ड. हो स्लोवर डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळते. इथे मात्र डॉट बॉलची सांगता प्रत्येक बॉलवरती आता मात्र समीकरण पाहायला मिळतोय. तेरा धावा फलकावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हो यावेळेस ऑनर टॉस फटका खेळला. डान्सिंग फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. इथे मात्र जेल टिपली गेली आहे. धक्का क्रमांक 4 लागत असताना संघाला फलंदाजी इथे मात्र बाद होतोय. यावेळेस मात्र मी तर म्हणेन 13 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलाय, स्टॉप झालाय. आणि न्यू बॅटर बघत चला खांडपे टीम पण बॅटर रेडी ठेवायचा आहे. चार बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे दुसऱ्या षटकातील. टायमर अजूनही सुरू आहे. सुरू बी याची देखील लक्षात घ्या आपण. वेळेचं देखील भान ठेवा. एक दमदार असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. चांगली संकल्पना विचार केला तर बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच प्रत्येक विनर टीमला मात्र 12 टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर 4 कॅमेरे यावेळेस मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेमागचा हेतू चांगला. यावेळेस पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र अवश्य दिशेने फटका सजवायचा होता मिड ऑफला. तिथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आहेत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल 1 to go. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल 1 to go. राईट मोर द विकेट. हो यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर खाली बसलेला बॉल पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा हात चेंडू विसावतोय. डॉट बॉलची सांगता होते. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि धावा जाऊन स्थिरावल्यात. त्या म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती आहे. तिसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहतोय. अतुल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. बड्डे बॉय. आणि की आज मात्र वाढदिवस आपण पाहतोय त्याचा. तसेच बऱ्याच मॅच किस तो खेळो. अतुल पाटील विस बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 7 धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये आणि 3 विकेट मात्र त्यांनी प्राप्त केल्यात. चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन. एक षटकार खाऊन देखील 7 धावा फक्त खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे पहिल्या षटकामध्ये. परंतु आता मात्र पाहावं लागेल. तिसरं षटक घेऊन आलाय संघाचा. तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक पाहतो आपण. पहिला बॉल.
हो यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑन टॉस फटका खेळायचा होता आडवा बॅटने, परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. हो यावेळेस मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये घडलंय काय चुकी मैदानामध्ये घडली आहे. मिळतील 4 धावा आणि चौकार आणि पुन्हा एकदा बड्डे बॉलचं गिफ्ट देत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. येतोय ऑन टोस डान्सिंग देऊन फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाहीये. हा नक्की ती क्षमता अतुलमध्ये आहे. कारण की पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं डॉट बॉल आला, तदनंतर चौका आणि तदनंतर परत एकदा कमबॅक. म्हणजे नक्की क्षमता आपण पाहू शकतो. त्यात ती क्षमता आहे की त्या बॉलवरती कसं कमबॅक करायचं. परंतु इथे मात्र टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर. बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी आलेला हा षटकार. साधा किस बर्थडे परंतु आहे, परंतु बरेच गिफ्ट मात्र त्या बर्थडे बॉयला मात्र आता मिळतात. व जर विचार केला तर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला, नंतर आता चौथ्या बॉलवरती मात्र षटकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळी सुंदर, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक इथे मात्र तैनात आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललाय. धक्का क्रमांक चौथा लागत असताना फलंदाज आला, इथे मात्र बाद होईल. फलंदाज बाद. आपल्याला पाहायला मिळतात करताना चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त नक्कीच विशेष देतात. यावेळेस आपण पाहतोय अतुलसाठी हे संगीत होतं. डीजे मास्टर देखील आपण पाहतोय आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये रंगात येताना असताना पाहायला मिळतील. सकाळपासून करताना चांगलं मधुर असं संगीत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो, ऐकायला मिळतं. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये डीजे अक्षय हे नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं. डीजे अबी. हो यावेळेस मात्र आपण पाहतोय आतमध्ये आलेला बॉल पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस यस डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना प्रल्हाद पाटील सर आम्हाला सांगतात. आणि नक्कीच 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जण पोहोचले तब्बल 24 या धावसंख्येवरती 24 ऑन बोर्ड. विचार केला विकेटचा तर 5 विकेट आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. 16 मिनिटचा अवधी आपला कंप्लीट झालाय. सुरई बी टीम याची नोंद घ्या. अजून 6 मिनिटांमध्ये हा 1 षटक तुम्हाला टाकायचं आहे, याची दक्षता घ्यायची आहे. टायमर इथे मात्र चालू आहे. शेवटचं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय निशांत. चौथं षटक असेल काही दुरुस्ती. यावेळेस आपण पाहतोय चौथं षटक आहे. 5 षटकाची मॅच आहे. निशांत पाटील वीस सज्ज झालाय. पहिला बॉल आपण पाहतोय. हो यावेळेस ऑन टोस फटका खेळला. इथे मात्र फटका लाट जवाब. प्रॉपर टायमिंग नजाकत बराचसा स्ट्रोक आलेला हा एवन क्वालिटीचा सिक्सर. साधा
ओहो, दुसरा बॉल देखील मोठा प्रहार करायचा होता. क्षेत्ररक्षक खाली, बॉल खाली आहेत. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट, हाताचा पिसारा फुलवलाय. धक्का क्रमांक 6 लागत असताना संघाला फलंदाजाला इथे मात्र परतावं लागेल. फलंदाज बॅक टू डकआउट. प्रमोदला इनॅट नंबर प्रमोद पाटील आपण पाहतो इनॅट नंबर 8 वरती आला. प्रमोद आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र निशांतने कमबॅक केलाय. थोडासा बॉल यावेळेस तिसरा बॉल. हो, यावेळेस मात्र स्वीट साऊंड ऑफ बॅट पाहायला मिळाला, परंतु एकच धाव मिळेल. लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा खेळाडू तिथे मात्र तैनात होता आणि एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं कलेक्शन, बॉलला फेकलं तोपर्यंत एक धाव इथे मात्र एकवडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. अजून उर्वरित या षटकातील 3 बॉल उर्वरित आहेत. फुल टॉस बॉल आपण पाहतो. इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे, चुकी घडणार नाहीये. परत एकदा धक्का क्रमांक 7 विकेट इथे मात्र प्राप्त झाली आहे. पुन्हा एकदा फलंदाजी इथे मात्र बाद. येस, एक मिनिट इथे येस, नो साठी इथे मात्र मागणी आली आहे. येस, थर्ड अंपायर कॉल असेल. येस, बीमर साठी चेक करायचं आपण विनंती असेल. थर्ड अंपायर येस, नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. याचा फलंदाज बाद आणि आता ऑफिशियल पंच आहेत. कुठल्याही प्रकारची त्यांच्या माहितीप्रमाणे इथे मात्र चूक घडणार नाहीये, कारण की नामवंत असे पंच आपण पाहतोय. आपल्याला पाटील सर तिथे मात्र उपस्थित आहेत आणि की भावेश थळे सर देखील तिथे उपस्थित आहेत पंचांच्या भूमिकेत. त्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. नक्कीच संपूर्ण वेळ संघाचा जर विचार केला नक्कीच बऱ्याच दिवसांची मेहनत आपल्या समोर पाहायला मिळते आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली दमदार अशी स्पर्धा आपल्या बेटीला नक्कीच पाहायला मिळते. याचा पुढचा बॉल यावेळेस पुनश्चित आपण पाहतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आफ्टर बॉल लीडिंग एज. इथे मात्र धक्का परत एकदा लागत असताना एक एक विटा यावेळेस मात्र घराच्या दारात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र धक्का क्रमांक 8 लागत असताना संघाला फलंदाज परत एकदा बाद. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. न्यू बॅटर आपण पाहतोय दिवेश पाटील. आठ विकेट्स आपण पाहतोय यावेळेस मात्र स्कोअर कार्ड वरती आहेत. उर्वरित 2 विकेट आता मात्र उर्वरित आहेत. हो, यावेळेस मात्र स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र षटक समाप्त होईल. 4 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला. धावा जाऊन पोहोचलात 31 या आकड्यावरती. 31 ऑन बोर्ड. 7 धावा निशांतने मात्र आता या षटकामध्ये खर्च केल्या. विचार केला निशांतचा तर 7 धावा खर्च केल्या. 3 विकेट मात्र प्राप्त केली. एक चांगली कामगिरी कमबॅक करून देण्याचं काम या संघाला मात्र करून दिलं ते म्हणजे निशांतने. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर. तेव्हा पाहतोय नवीन गोलंदाज आलेशला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. आलेश वाजे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय. एका बाजूला महत्वपूर्ण षटक तर दुसऱ्या बाजूला हाणामारीचं षटक. इथे मात्र पाहावं लागेल कुठल्या प्रकारची कामगिरी इथे मात्र आलेश यावेळेस करतोय बॉलिंग ट्रॅक वरती.
हो यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. थोडीशी चुकी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट झाली असती परंतु चांगला कव्हर केला यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक धाव इथे मात्र पूर्ण होते. एक धाव इथे स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका बाजूचा विचार केला तर नक्कीच सुरई बी संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला खांडपे हा संघ खेळतोय. नक्कीच मी तर म्हणेन यावेळेस जमेची बाजू सुरई बी या संघाकडे. 8 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात आणि फक्त 32 धावा फलकावरती पाहायला मिळतात. थोडीशी लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळताना पाहायला मिळते. सुरई बी टीमचा निर्णय मी तर म्हणेन सक्सेसफुल यावेळेस होत असताना हे खरं ठरतंय की काय. कारण की नाणेफेकी जिंकली होती. कमी धावांवरती रोखण्याचं काम होतं आणि तेच इथे मात्र काम करत असताना यावेळी चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तस वाईट बॉल आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 1 बाउन्स असेल. फर्स्ट वॉर्निंग यावेळेस मात्र या गोलंदाजाला दिली आहे. चुकी करत असताना दिशाभूल अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडस डायरेक्शन मध्ये चेंज होत असताना यावेळेस गोलंदाजाचं. पुढचा बॉल. हो यावेळेस मात्र मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक खाली आहे. इथे मात्र चुकी घडणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 9 लागत असताना संघाला फलंदाज बाद. शेवटची विकेट असेल. यावेळेस हजाराचा विचार केला तर शेवटची विकेट आहे. ऑल आउटच्या दिशेने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र पाहावं लागेल. एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंच यस आमच्यापर्यंत यस बाईज असेल. थँक्यू. बाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड होईल. हो यावेळेस मात्र लॉंग हिट केलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनलाय फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पार आलेला क्वालिटी षटकार 6. शेवटचे 2 बॉल आहेत. यस टू गो. 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. हो यावेळीच देखील काय फटकाय लाजवाब. या मोक्याच्या क्षणी हा आलेला षटकार 6. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. या सलगचे 2 षटकाराने यावेळेस मित्रमणे संजीवनी देण्याचं काम केलंय. या स्कोर काढला.
यस शेवटचा बॉल आहे. वॉट टू गो. धावांचा जर विचार केला तर 46 धावा, 46 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल. ओहो यावेळेस मात्र ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. लाजवाब टायमिंग. यावेळेस मात्र हा हिरा चमकलाय. इथे मात्र काय फलंदाजी केली आहे, क्लास फलंदाजी. यावेळेस प्रमोदच्या बॅट मधून आलेले हे सलगचे 3 षटकार हे मागणे ठरतात की काय या संघाला पाहावं लागेल. 52 धावा धाव फलकावरती आहे आणि 53 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. कारण की एका बाजूचा विचार केला तर 34 या आकड्यावरती मात्र स्कोर कार्डला टाळा लावण्याचं काम या गोलंदाजाने केलं होतं. परंतु ते टाळ्याला चावी लावून खोलण्याचं काम मात्र केलं ते म्हणजे प्रमोद पाटीलनं. कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 18 धावा खूप महत्वाच्या यावेळेस मॅच मध्ये ठरतील का पाहावं लागेल. 53 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे आपण जर विचार केला तर 30 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता यावेळेस सुरई बी या टीमला पाहायला मिळेल. नक्कीच जसं दुसरं सत्र चालू होईल तसं मायक्रोफोन वरती आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. खऱ्या अर्थाने भिवंडी मधील एक मोठं नाव आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने सकाळपासून ज्यांचा आवाज आपण ऐकत आलात, शब्दाचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे, नक्कीच मोहन भोईर सर यांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद. धन्यवाद मित्र. शेवटचं अंतिम षटक आपण पाहिलं, जे हाणामारीचं षटक आपण जसं म्हणतो, स्लॉग ओव्हर ज्याला आपण म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं अंतिम ओव्हरमधून, अंतिम 3 चेंडूमधून खऱ्या अर्थाने एक जबरदस्त फलंदाजी. फलंदाज प्रमोद पाटील या स्पर्धेतला खऱ्या अर्थानं पहिला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण षटकारांच्या ट्रिक्स साधताना पाहिलं. संघाला देखील एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ज्यानं पोहोचवलं. तब्बल संघाच्या धावा झाल्या 52-53 धावांचं लक्ष्य. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत. मित्र, आपण पाहतोय गावदेव क्रिकेट क्लब वेळी आयोजित ट्रिपल-एस गावदेव चषक 2024 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसामधून पहिल्या स्केलमधून आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधून अंतिम सामना जयदुर्गा सूरी बी विपक्ष प्रचित 11 खानपे. प्रथम फलंदाजी करताना खऱ्या अर्थानं खानपे संघाला आपण पाहिलं, ज्यानं 5 षटकांच्या अंती धावा केल्या. 52-53 धावांचं लक्ष्य जयदुर्गा सूरी बी या संघासाठी. सूरी संघाची सलामी जोडी देखील मैदानावर आपण बघतो. अखिल आणि अतुल ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. प्रचित 11 खानपे संघाकडच्या माध्यमातून पहिले षटकातला गोलंदाज. प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारण 10.30 एक सरासरी विजयासाठी सूरी बी संघाला सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. अखिल आणि अतुल ही सलामी जोडी. तर सलामी गोलंदाज खानपे संघाचा
प्रेमनाथ पाटील. खऱ्या अर्थानं प्रेमनाथ प्रमोद आहे का ना, प्रेमनाथला काय नाही प्रमोद आहे मला. आजच्या स्पर्धेमधून आपण जर एकंदरीत खेळाचं अपडेट पाहिलं तर सुरेश संघ ए या संघाने या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख सुंदर अतिशय चांगला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. आजच्या दिवसामधून 2 सामने जिंकताना सुरी ए या संघ ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज प्रेमनाथ पाटील, वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं खांडपे संघाच्या माध्यमातून पहिलं षटक करताना राईट आर्म राऊंडचा मारा करतो, साईक रोटेट करतो अखिलेश डावखुरा फलंदाज आणि पहिला चेंडू पेस करताना थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूमध्ये बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता पहिलाच चेंडू सेमीन मिस, डॉट बॉलची सांगता धावसंख्या स्थिर. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला जॉईन आहेत. त्या प्रेक्षकांमधून खास करून 40+ फॉर्मॅटचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विजय स्पोर्ट खांडपे संघाचे विजेंद्र पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद विजेंद्र. आणि या ठिकाणी मात्र चेंडूला पुलचा फटका, पुल अँड सक्सेसफुल. अतिशय खराब चेंडू, उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. आपल्याकडे पद्धतीने चेंडू होता, फलंदाज शपल झाला, ऑनसेटचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मिडविकेट सीमारेषा क्लिअर करताना एक नेत्र दीपक षटकार. अतिशय सुंदर सुरुवात करताना फलंदाज अखिल वजय अखिल वजियाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका या साधवीने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ज्यांना ओपन केला. पुन्हा एकदा गोलंदाज प्रेमनाथ पाटील. आता मात्र एक सन्मान केला जातो या ठिकाणी. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं क्लिअर केला. शॉर्ट पॉईंटला आपण चेंडू पाहिला, इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण झाले. एक धावगणीची संधी, धावसंख्या 7, विजयाचं लक्ष 53 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला साधारणतः 10.20 ची सरासरी आहे, 10.30 ची सरासरी आहे प्रति ओव्हरचा आपण विचार केला. आस्किंग रन रेट. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी अतुल याला. अतुल याच्याकडे देखील चांगला क्रिकेट आहे, चांगला खेळ आहे. प्रेमनाथ पाटील राटाम ओव्हरचा मारा करतो. या ठिकाणी मात्र ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू, चेंडू सुंदर असा स्क्वेअर कट केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षक निश्चितच जीवाची पराकाष्ठा करतो, मात्र ते क्षेत्राला बीट करून चेंडू मात्र सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक चौकार फलंदाज अतुल याच्या बॅटमधून येतोय. या चौकारानं अतुल देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. चौकारानं संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरते. धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय. एक सकारात्मक सुरुवात करताना ठिकाणी संघ पाहतोय. जयदुर्गा सुरे बी अक्रॉस लाईन ऑन सेटचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष. एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावाने संघात धावसंख्या होती ती 12. पुन्हा एकदा गोलंदाज प्रेमनाथ पाटील. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला फलंदाजाला. खरं आता फटका मारण्यासाठी चेंडूवरची नजर, तुमचं टायमिंग, तुमचं बदलली, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. ओव्हर क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद अशी सुरुवात आपण पाहतोय. विजयाचं लक्ष 53 धावांचं. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 10.30 ची सरासरी आहे. मात्र या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त धावा जमा करताना आपण संघ पाहतो. आणि सर्वात महत्त्वाची ऑप्शन पाहतो, कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ, दुसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाज ओमकार भोईर. प्रचित 11 खांडपे खऱ्या अर्थानं पडका
या परिसराचा एक फार मोठा संघ आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पाला सांगित दुसरं गोलंदाज येतोय ओमकार. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. फलंदाज अतुल याला नॉनसेसरी अखिल. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म ओव्हरचा मारा आणि या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला. स्कोर ऑफ विकेट. अतुल याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. फक्त आणि फक्त एक दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी करताना अतुल. ताकदीपेक्षा युक्तीचा उत्तम वापर. चौकार येतो. चौकाना संघात धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 16. बिनबाद 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार भोईर. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार खाल्ल्यानंतर बघूया स्वतःचा कमबॅक करतोय का. आता मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर फलंदाज अतुल याला चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीड करता आली. चेंडू मिडल बॅट घेता आला नव्हता. गोलंदाज स्वतःला थोडंसं कमबॅक करतो. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. बिनबाद 16. मंकी कॉलचं काय अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. चेंडू मात्र बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. एस्ट्यांच्या मागं कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगतो होती. गोलंदाज खऱ्या हाताने स्वतःला कमबॅक करतो. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर गोलंदाजी उत्तम दर्जाची आपण पाहतोय ओमकार भोईर याचे. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. राईटा मोरचा मार करतो. स्ट्राईक रोटेट करतो अतुल. या ठिकाणी मात्र खराब चेंडूची फेक झाली होती. चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला. स्कोर ऑफ विकेट. 1 बॉल एका टप्प्याने चेंडू जातो सीमारच्या बाहेर. चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं होतं. अतिशय खराब दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज
आणि त्या चेंडूला मात्र सुंदररित्या भिरखावून दिलं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एका टप्प्यानं सीमारच्या बाहेर गेला आणि पंचांनी देखील आम्हाला 4 धावेसाठी इशारा केला. या 4 धावेने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या होते ती 20. 53 धावांचं लक्ष्य या वाहनाचा पाठलाग करताना संघ. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक देखील दक्ष आहे. या वेल जज कॅच, सुंदर सजल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज अतुल याची खेळी मात्र संपुष्टात. खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. थोडासा आपटेकर पद्धतीने चेंडूचा फलंदाज शपल झाला, ऑन साईडला चेंडूला भिरखावून दिलं होतं. मात्र कुठेतरी आपण पाहिलं चेंडूला उंची जास्त आणि लांबी कमी. आउटफील्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक कोण होता तो, राहुल पाटील यांनी अतिशय चांगला झेल कॅरी केला आणि महत्वाचा फलंदाज पहिला बाद झाला सूर्य संघाचा अतुल. नेक्स्ट बॅट्समन मैदानावर येताना निशांत पाटील. नेक्स्ट बॅटाला निशांत येतोय. +40 के बहुत ही मशहूर क्रिकेटर विजेंद्र पाटील, ज्याने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेलं, खास करून आपल्या लाडक्या संघाला प्रचित 11 खांडपे संघाला ऑल द बेस्ट केलेला आहे. धन्यवाद विजेंद्र पाटील. अतिशय चांगला फटका, हॉबल जोडला सुंदर सॉन्ड्राईचा फटका, चेंडू वाडिश लॉंगॉन सीमारशे क्लिअर करतोय चौकार. उत्कृष्ट फटका आपण पाहिला चौकार, ज्यानं आपला अकाउंट ओपन केलं. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. ओव्हर क्रमांक दुसरा समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति ओव्हर मागे 12 धावांचा आस्किंग रन रेट आपण पाहतोय. 12 धावाच्या सरासरी धावसंख्या झाली 24. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये बघूया आमच्या गुणलेखक काय सांगतात, किती धावा बाकी आहेत. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक मोहित येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसऱ्या षटकात गोलंदाज मोहित. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय मोहित पाटील. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. दोन्ही संघाने एक समान संधी आपण पाहतोय. अजूनही या सामन्याचं पिक्चर देखील क्लिअर नाही का कुठला संघ चालू सामन्यामधून आपला विजय संपादित करेल. एका बाजूला सुरे बी, विपक्ष प्रचित 11 खांडपे. खांडपे की सुरई, सुरई की खांडपे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाज मोहित पाटील. राईट आर्म राऊंडचा मारा आणि पहिला चेंडू अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा हाताळताना, उत्कृष्ट चेंडूची फेक करताना परिपूर्ण बेट होतो फलंदाज स्विंग इन मिस. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर. येणारे 17 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. आता मात्र चेंडूला हुक केलाय आणि 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू क्लिअर करतो सीमारेषा. चौकार येतो. चौकाना संघात धावसंख्या होते ती 28. खराब चेंडू उत्तम प्रहार. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. हाफ टेकर मध्ये चेंडूचा फलंदाज शपथ झाला. चेंडूला सुंदररित्या हुक केलं होतं. फाईन सीमारेषा क्लिअर करताना चौकार येतो. चौकाना संघात धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 28. येणारे 16 चेंडू विजयासाठी 25 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज मोहित पाटील. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड.
संघटकांना विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून केली जाईल का यास हा चेंडू देखील सुरेख उत्तम दर्जाचा हातला मोहित स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होतो फलंदाज या ठिकाणी मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक आहे यास वेल जज कॅच सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय महत्वाचा फलंदाज अखिल भजियाची खेळी मात्र संपुष्टात फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थानं तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं नयनेच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये झेलला फार महत्वाचं स्थान असतं मित्रो घ्या कॅच जिंका मॅच लेलो कॅच जितो मॅच कॅचबंद मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतो नेक्स्ट बॅट्समन मैदानामधून रवाना होताना रौनक वजे चला थोडंसं स्पीडअप करा वेल कमी घ्या खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाल्यानंतर आपण जे 30 यार्डचं सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करणं गरजेचं आहे नेक्स्ट न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल आहे तो रौनक वजे येणारे 14 चेंडू विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज सामना अजूनही दोन स्थितीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक इनसाइड खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करताना फलंदाज झाला निर्धाव चेंडू जातो धावसंख्या स्थिर आहे येणारे चेंडू 13 विजयासाठी 25 धावांची गरज आता मात्र थोडंसं आस्किंग रन रेट धावांची गती वाढलेली आहे सामन्यावर थोडंसं पलटवार करणारा संघ आपण पाहतो खानपे कमबॅक करतो या सामन्यामधून गोलंदाज अतिशय चांगल्या उत्तम दर्जाची गोलंदाजीचं प्रतीक्षक आपण पाहतो ओव्हर क्रमांक 3 हातला गोलंदाज मोहित पाटील याचं कौतुक खऱ्या अर्थानं तिसरे षटक स्पर्धेचं टर्निंग पॉईंट ठरू शकतं का कारण या ओव्हरमधून फक्त खर्च झाल्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि महत्वाचा फलंदाज अखिल हा बाद झाला आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज आता मात्र आस्किंग रन रेट धावांची जी गती आहे ती वाढलेली असेल प्रति ओव्हरचा आपण विचार केला 12.50 ची सरासरी चला पहिल्या 3 ओव्हरसाठी आपण 16 मिनिटं खर्च केलेली आहेत वेलेचं सहकार्य करा वेल इज अ व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी करताना संघ आपण पाहतोय प्रचित 11 खानपे आता मात्र चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज कोण असेल नयन पाटील येतोय गोलंदाज चौथ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतो नयन पाटील उर्वरित 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज आहे आता सामन्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आपण पाहतोय नयन स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती रौनक याला खऱ्या अर्थाने एक दुधा अवस्थेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता थोडासा अक्रॉस लाईन ऑन साइडने खेळण्याचा प्रयत्न झाला प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये समोर साधता आलं नव्हतं लेग बेचर पण एकदम कंप्लीट झाली धावसंख्येकडे पुढे येणारे चेंडू असतील 11 विजयासाठी अजूनही 24 धावांची गरज 11 गेंदे शेष 24 रनों की जरूरत गोलंदाज पुन्हा एकदा नयन स्ट्राइक रोटेट करण्याची संधी फलंदाज रौनक वजे आला आणि रौनक याच्या बॅटमधून सस्तोय जबरदस्त असा फटका खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज सूर्य सांगाल तोच फटका रौनकीच्या बॅटमधून येतोय
खराब चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज नाही आणि थोडंसं आपटेकर पद्धतीने चेंडूचा शॉर्ट पेस डिलिव्हरी होती. फलंदाज शफल झाला ऑन साईडचा बिग ब्लास्टच्या बॅटमधून सजला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क. गार्डन सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार. चला टीम मीटिंग करू नका. खराब चेंडू उत्तम प्रहार जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं. रोणकीच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आला. खऱ्या अर्थाने फटक्याने संघ देखील थोडासा कमबॅक करतोय. संघ धावसंख्या साधावेने पुढे सगळे धावसंख्या होते ती 35-35. मिस टाइम स्ट्रोक है. सेफ प्लॅन होताना शॉट सेलिब्रेटला आपण चेंडू पाहिला. बराच स्कायर शॉट्स आकाशी फटका होता. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि सेफ लँड होता त्या चेंडूचा आणि ह्याच दरम्यान दोन धावा काढण्याची संधी झाली. मिस टाइम स्ट्रोक थोडासा आत्मघातकी फटका निश्चित होता. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नसल्या कारणाने चेंडूचा सेफ लँड झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज नयन पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. खऱ्या अर्थानं थोडंसं लेझी क्रिकेट वाटतं. कदाचित एक संधी झाली असती. वाटेशी लॉंगाचं क्षेत्ररक्षण तुम्ही प्रयत्न करायला हवा होता. मात्र क्रिकेटमधून जर आणि तर या गोष्टींचं महत्त्वाचं स्थान नसतं. चेंडू आउट ऑफ पार्क जातोय. या 6 धावेने आता परिपूर्ण कमबॅक होतोय सुरेश संघ बी. तिसरा ओव्हर कुठेतरी बॅकफुटला नेताना कानपिया संघाला धावसंख्या 6 पुढे सगळे धावसंख्या होती ती 43. विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होता. क्षेत्ररक्षण देखील आपण चांगलं पाहिलं. कुठल्या प्रकारची धाव नाहीये आणि या ठिकाणी मात्र चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट येतो. पुन्हा एकदा फलंदाज रोनक वझ्याच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट. आता मात्र सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करणारा संघ सुरे बी विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा वंचित आहे. येणारे 6 चेंडू विजयापासून 4 धावा दूर. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर येणारे 6 चेंडू विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे सुरेश संघ. या ठिकाणी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. सुंदरसा चेंडूला स्वीप केला. स्क्वेअर ऑफ विकेट आणि 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. चौकार येतोच. विजय चौकार. या चौकारानं विजय संपादित होतोय सुरेश बी संघाचं. हार्डलक हार्डलक प्रचित 11 खान पे गुड लक सुरेश बी.
चला देवरुंग संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या नाणेफीसाठी देवरुंग संघाचा कॅप्टन नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी कुठेतरी आपण संघ थोडासा बागफुटला पाहिजे होता मात्र चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करून विजयाचा